प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय भवानी जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हर 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 सियावर रामचंद्र की सियावर रामचंद्र की तुम्ही पवन पुत्र हनुमान की जय म्हणा सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की पवन पुत्र हनुमान की अरे पवन पुत्र हनुमान की सियावर रामचंद्र की सियावर रामचंद्र की अरे हा बुलंद आवाज कुणाचा हा बुलंद आवाज कुणाचा शिवसेना शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद उद्धव साहेब आगे बढ़ो उद्धव साहेब आगे बढ़ो आदित्य साहेब आगे बढ़ो आदित्य साहेब आगे बढ़ो राम मंदिर के लुटेरों को काय म्हणणार हुशार आहात एकदम राम मंदिर के लुटेरों को 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 जय श्री राम जय श्री राम मी जय श्रीराम म्हणते मी जय शिवराय म्हणते जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय जय शिवराय धन्यवाद सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की जय राम मंदिर के चोरों को राम मंदिर के चोरों को अरे राम मंदिर के चोरों को सियावर रामचंद्र की सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की पवन पुत्र हनुमान की सीता मैया की पवन पुत्र हनुमान की सियावर रामचंद्र की उद्धव साहेब आगे बढ़ो उद्धव साहेब आगे बढ़ो आदित्य साहेब आगे बढ़ो उद्धव जी ठाकरे साहब आगे बढ़ो जय श्री राम जय श्री राम हॅलो जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम ओम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः आता सर्वप्रथम आपण रामरक्षेचं पठण करणार आहे रामरक्षेचं पठण झाल्यानंतर हनुमान चालीसा बोलणार आहे ओम अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य
रामस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषेः सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंदा सीता शक्ते श्रीमद हनुमान कीलकम श्री रामचंद्र तीर्थत्रे जपे ध्याने विनियोगः अत ध्यानम् ध्यायो राजा हनुमाहो धृतयोर्दशम् बद्धपद्मासनस्ताम् पीतं वासो वसानाम् नवकमलदलात् परिणतं प्रसन्नाम् वामान्तारूढसीता मुखगमनं यल्लोलोचनं नीलवाभाम् नानालङ्कारयुक्ताम् दलमुरुजटात् मण्डलं रामचन्द्राम् इति धियानाम् चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रवैस्तराम् एकैकमक्षरं पुंसान् महापातकनाशनम् दात्वा नीलोपलश्यामम् रामं राजीवलोचनम् जानकी लक्ष्मणोपेताम् जटामुकुटमण्डिताम् सासीतून धनुर्बाण पाणिं नक्तञ्जरान्तकम् स्वलीलया जगत्रातो माविरभूतमजम्बुरो राम रक्षा पटेत् प्राज्ञा पापग्नि सर्वकामदाम् शिरो मे राघव पातो बालं दशरथात्मजाः कौसल्ये उदुचौपातो विश्वामित्र प्रियच्युते ग्राणं पातु मकतराता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वां विद्यानिदेः पातो कण्ठं भरतवन्दिताः स्कन्दौ दिव्यायुधपातो भुजौ भग्नेशकार्मुका करौ सीतापते पातो हृदयं धामदग्निजिता मध्यं पातु करदुवंसे नाभिं जाम्बवताश्रयः सुग्रीवेश कटित पातो सत्यनि हनुमत् प्रभो ओरो रघुत्तम पातो रक्षक कुल विनाशकिता जानुनी सेतुकृत पातो जंगे दशमुखांतका पादौ विभीषण श्रीदा पातु रामोऽखिलं वपो एतां रामवलोपेताम् रक्ष्याम्य सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पाताल भूतल व्योम चारिणश्चद्मचारिणा न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं राम नामवेः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरान् नरो न लिप्यते पापैर् मुक्तिं च जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षिताम् यकण्ठे दारे तस्य करस्ता सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदाम् यो राम कवचं स्मरेत् अव्यातान्य सर्वत्र लभते जयमङ्गलाम् आदिष्टवान्यता सपने राम रक्षामि मामरा तथा लिखितवान् प्राता प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणाम् विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानाम् राम श्रीमान् सनप्रभो तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षो क्षीरकृष्णाजिराम्बरो फलमूलाशिनौ दान्तो तापसौ ब्रह्मचारिणो पुतरौ दशरथस्यैतो भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मितां रक्षकुलनिहन्तारो त्रायेतां नो रघुत्तमो आत्मसज्जधनुषा विशुष्पिचा वक्षया शुभनिषङ्गशङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रता पति सदैव गच्छतां सन्नद्ध कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथास्माकं रामः पातु स लक्ष्मणा रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बले काकुत्स्थः पुरुषः पूर्णा कौसल्ये रघुत्तमा वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमा इत्येतानि जपन्नित्यां मद्भक्त श्रद्धयान्विता अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशया रामं दुर्वादलश्यामं पदमाक्षं पीतवाससं स्तुवन्ति नाम विर्दिव्यै न ते संसारिणो नराः रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकां राजेन्द्रं सत्यजन्मं दशरथतनयं श्यामलं शान्तिमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारें रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे
रघुनाथाय नाथायो सीताया पुते नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणम भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं सर्वांनी म्हणा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगम् इन्द्रियं बुद्धिमतां स्वातात्मजं मानयोत मुख्यम् हॅलो सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्री बुध कौशिक विरचितम श्रीराम रक्षा स्तोत्रम सीता रामचंद्रार्पणमस्तु जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम श्री गुरुचरण सरोज रजा निजमन मुकुर सुधार वर्णो रघुवर विमल जसो जो नायक फलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहि मोहि हरो कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर रामदूत तुलित बलरामा महावीर विक्रम बजरंगे कंचन वरण विराज सुवेशा हाथ वज्र सजा विराज शंकर सोन केशरी नंदन विद्यावान गुणी अति चातुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया सूक्ष्म रूप धरि सियाई दिखावा भीम रूप धरि असुर सवारे लाय सजीवन लखन जिया रघुपति की नी बहुत बड़ाए सास बदन तुम रोग सगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा जम कुंवर पाल जाते तुम उपकार सुग्रीव कीना तुमरो मंत्र विभीषण माना
सुगसास्तयो जन परभानो प्रभो मुद्रिका बलि मुख मारे दुर्गम काज जगत के जेते राम दुलारो तुम रखवारे सब सुख ले तुम्हारी शरण आपन तेज संभारो आप भूत पिशाच निकट नहीं आवे न सोरो करे सब पीरो जय 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 हनुमान गोसाए जो शतवार पाठ कर कोए अरे जो या पर हनुमान 40 तुलसीदास सदा हरि तेरा हर पवन तन संकट हरण मंगल मूर्ति रो राम लखन सीता सहित हृदय पदो सरभो सियावर रामचंद्र के पवन सुत हनुमान के बलो बजरंग बले के उमापति महादेव के बोलो भाई सब संतन के बोलो रे भाई सब भक्तन के अरे कवन सुकाज कठिन जग माहे होई तात तुम पाए कवन सुकाज कठिन जग माहे जो नहीं तात तुम पाए श्री राम जय राम बोला हरे श्री राम जय राम हरे श्री राम जय राम श्री राम जय राम ओम राम लक्ष्मण जान के जय बोलो हनुमान के लक्ष्मण जान के जय बोलो हनुमान के राम लक्ष्मण जान के जय बोलो आपण आता भीमरूपी महारुद्र हे बोलतोय मारुती स्तोत्र भीमरूपी महारुद्र हनुमान मारुनी वनावी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सचळा होती बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंदरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका भजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देवता तापती बळे ब्रह्मांडे मारिले नेनो आवळे दंड पंगती नेत्राग्नी चालल्या ज्वाळा भ्रुकुटी ताटिल्या बळे पुच्छते उरडले माथा किरीटी कुंडले बरा सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिण नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता ऐसे महाविद्युलते परी कोटीच्या मोठी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मागला दिसारिका जोडू क्रोधे उत्पातीला बळे आडीला मागुती गेला आला गेला मनोगते मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे अणोपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखील डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा
धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रवी पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तई नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोके लाभली शोभली बरी दृढदेवो निसंदेहो संख्या चंद्र कळा गुण रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इति श्री रामदास सुतम संकट निरसम मारुती स्तोत्र संपूर्ण की सियावर रामचंद्र चंद्र की सियावर रामचंद्र की जय श्रीराम जय जय श्रीराम जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी नमः पार्वती पते जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो याच एका वाक्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी देशातल्या तमाम हिंदूंना जागं केलं होतं आणि विखुरलेल्या हिंदूंना एकवटवलं होतं. आजही तो क्षण आपल्या डोळ्यासमोर आहे. आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळ्या आहोत, भाबड्या आहोत, पण मूर्ख नाही आहोत. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललोय, अब हिंदू माफ नाही करेगा. या देशाची सत्ता घेताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. राम मंदिर वही बनाएंगे. पण तेव्हा शिवसैनिकांनी जेवढं काम केलं मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते केलं असेल. मग शिलापूजन असेल तर शिलापूजन केलं, रथयात्रा असेल तर रथयात्रेत सामील झाले, कार सेवा असेल तर अयोध्येत जाऊन कार सेवा सुद्धा केली. अनेक कारसेवकांनी रक्त सांडलं, अनेकांचे जीव गेले. आणि त्याच्यानंतर जे घडलं, जे मुंबई शहराने भोगलं, असं क्वचित एखाद्या शहराने भोगलं असेल. बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, आणि तेव्हा फक्त एकच देशातलं एकच मर्द उभा राहिला होता हिंदूंच्या पाठी, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. हिंदू भयग्रस्त होता, हिंदू आक्रमित होता, आधार शोधत होता. आणि त्यावेळेला हा शिवसेनेचा भगवा शिवसेना प्रमुखांनी हिंदूंच्या हातात दिला. गैरफायदा घेतला गेला. नको ती लोक सत्ता भोगतायत आणि हिंदू आजही भरडला जातोय. 12 वर्ष होऊन गेली. आज ज्यासाठी आपण मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर कट्टर कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणू काही अफजल खानी विडा त्यांनी उचलला. काय उचलला? कारण हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता. हिंदुत्वाचा गैरफायदा घेताना फक्त एकच शिवसैनिक असा आहे, एकच शिवसेना देशात अशी आहे की समोर उभी राहून निधड्या छातीने त्यांना प्रश्न विचारू शकेल. काय वातावरण होतं. अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है. आता मला भीती वाटायला लागली, जर ही अयोध्याची झाकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील. आणि 12 वर्षामध्ये आपलं भगव्याचं सरकार तिकडे आलं असं आम्हाला वाटत होतं, आपल्याला वाटत होतं. हक्काचं सरकार आलं. अटलजी जे बोलले होते, अब हिंदू मार नहीं खाएगा लेकिन हिंदू को लुटने वाली सरकार वहां बैठी है. हे दुर्भाग्य आहे आपलं, हे दुर्भाग्य आहे.
आणि हे आरोप मी नाही करत आहे, हे आरोप आता अनेक जण बोलायला लागलेले आहेत. पहिली सुरुवात आपल्याला लक्षात असेल, शंकराचार्यांनी गेल्या 1-2 वर्षापूर्वी केली की केदारनाथ मंदिर, केदारनाथ आहे तिथलं जवळपास कित्येक किलो सोनंही लुटलं गेलं. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप झालेत, त्यांनी उज्जैनच्या इथली सगळ्या जमिनी ढापलेल्या आहेत. महाकालचे काल आहेत हे. आणि आता अयोध्यामध्ये तर अशा बातम्या येत आहेत की शिसारी येते या लोकांची. बद्रीनाथमध्ये पण चोरीच्या बातम्या येत आहेत. अयोध्येमध्ये एका IAS ऑफिसर बोलतायत, जे पूर्वी गृहसचिव होते, की त्यांनी त्यांच्या आईचे दागिने वितळवले आणि जवळपास 1 किलो सोन्याचा मुलामा देणारं रामचरित्र मानस तिकडे त्यांनी दान केलं होतं. तेही गायब झालं. 9-9 तास त्यांना बसवलं जात आहे आणि उत्तरच दिली जात नाहीये. आपण शिवसेनेने तिकडे देणगी दिली होती, आपण उपकार नव्हते केले, आपण एक कर्तव्य केलं होतं, फुलला फुलाची पाकळी म्हणून आपण तिकडे ती देणगी दिली होती. 1 कोटी. चांदीची वीट दिली होती, सिंधी समाजाने चांदीच्या विटा दिल्या होत्या. कुठे गेलं हे सगळं? आणि मी म्हटलं, याची मला शिसारी येते, की शिसारी एवढ्यासाठी येते की पैसे हे शौचालयात लपवले जात होते. एवढं यांचं हिंदुत्व, हे घाणेरडं हिंदुत्वाचा अपमान करताय तुम्ही. हे तिथले साधू संत आता म्हणतायत की सगळे चोर लोक तिकडे बसलेले आहेत. आणि एका साधू संतांपैकी एकाचं वाक्य असं आहे कि हम जब मंदिर में दर्शन के लिए जाते हैं तो हमारी लंगोटी भी चेक की जाती है. म्हणजे साधू संतांशी तुम्ही असं वागताय आणि करोडो रुपयाचा माल, हपापाचा माल गपापा करताय. जो कष्टकरी हिंदू आहे, साधा भोळा हिंदू आहे, जो नवस बोलतो, श्रद्धेने तिकडे जातो आणि फुलना फुलाची पाकळी म्हणून आपल्या कमाईतले, कष्टाच्या पैशातले 1 पैसा तर 1 पैसा, 2 रुपये तर 2 रुपये तिकडे देतो, हे तुम्ही गायब करता आहात. लाज वाटली पाहिजे या लोकांना हिंदू म्हणून घ्यायची. म्हणून मी आज तो परत नारा बुलंद करतोय. जेव्हा हिंदू भीतीग्रस्त होता आणि कोणालाही हिंमत होत नव्हती की मी हिंदू आहे बोलायची, तेव्हा शिवसेना प्रमुख गरजले होते, गर्व से कहो हम हिंदू है. ते हिंदू तुम्हाला आज पुन्हा जागा करायचंय. हा हिंदू हा काही वेडा नाहीये. पावसात चिंब भिजून सुद्धा राम रक्षा म्हणतोय, मारुती स्तोत्र म्हणतोय, हनुमान चालीसा म्हणतोय. कशासाठी म्हणतोय? काय घरी वेळ जात नाही म्हणून म्हणतोय? ही पावसात पेटलेली ठिणगी आहे. आणि राम भक्त कसे आहेत अजून जर काही राज्य करताना कळले नसतील तर त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की प्रभू श्रीरामाबरोबर जी वानर सेना होती, त्या वानर सेनेने रावणाची सोन्याची लंका जाळून खाक केली होती. अरे तुम्ही आज आमचा पक्ष चोरला असेल, आमच्याकडचा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती, ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका आणि जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. आणि जे तथाकथित भोंदू हिंदू रक्षक आहेत, हे आपल्यावरती टीका करतायत. त्यांना मी सांगू इच्छितो की अरे, जर तुमच्या धमन्यांमध्ये अस्सल हिंदूंचं रक्त असेल तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. रामाची रक्षा करायची आहे.